संपन्न झालेला आहे। या निमित्तानं श्री हरिभक्तपरायण सुरेश महाराज भुट्टे यांनी आपल्या प्रासादिक आणि रसावाणीमधून आपल्या सगळ्यांना काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं ज्ञानदान केलेलं आहे। महाराजांनी इथं उल्लेख केला की काल्याची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं, माझा अधिकार आहे की नाही हे मला माहीत नाही, पण ग्रामस्थांनी त्या ठिकाणी संधी मला दिली। पण महाराज मला या ठिकाणी आपल्याला सांगायचे की आपले वडील स्वर्गीय ठक्षे महाराज भुट्टे आज 1-1.5 वर्षापूर्वी आपल्यामधून गेले, तर त्यांच्या परमपवित्र आत्म्याला शांती लाभावी अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो। ठक्षे महाराजांनी आणि आपले स्वर्गीय गणपतबाबा सोनार असतील, साकोरीच्या बद्दलच फक्त मी बोलणार आहे, किंवा आपले नारायण महाराज बनकर, चंदूबाबा साळवे ही सगळी मंडळी त्या काळामध्ये सप्त्याला यायची। आणि ठक्षे महाराज जवळपास खासदार साहेब विजू शेठ जवळपास 70 ते 75 वर्ष या कार्यक्रमाची सेवा या ठिकाणी मनाजी बाबांच्या सप्त्यामध्ये त्यांनी केली। आणि 1975 मध्ये ज्यावेळेला सुरेश महाराज आपल्या वडिलांच्या बरोबरीने इथं सप्त्याला पहिल्यांदा आले आणि त्यावेळेला युवतीकर महाराजांचं इथं पप्पा मारण्यासाठी आमच्या घरी त्यांना ठेवलेलं होतं, किसन भाऊ युवतीकर। आणि मग महाराजांना ठक्षेबा म्हटले, महाराजांना विचारलं माझ्या मुलाला तुम्ही शिकवाल का, तर म्हटले मी शिकवेल। आणि मग 75 साली महाराज तुम्ही पहिल्यांदा इथे निलवा सभामध्ये कीर्तनाला आले, त्या गोष्टीला 51 वर्ष झाली। 51 वर्षानंतर तुम्ही काल्याचे कीर्तन केलं हे तर तुमचा म्हणजे अधिकारच आहे असं मला वाटतंय। रात्री महाराजांनी सांगितलं, डॉक्टर गणेशन महाराज थोरात त्यांनी म्हटलंय, त्यांनी असं सांगितलं कीर्तनामध्ये की मी सप्ताहामध्ये येतोय, त्याला माझी जवळपास 11-12 वर्ष सेवा झाली आणि 11-12 वर्ष सेवा मला दरवर्षी मिळाली हे माझं भाग्य असं त्यांनी सांगितलं। तर त्यांनी एक दुसरा पण सिद्धांत सांगितला की बऱ्याच सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये अशी परिस्थिती असते, या वर्षी एखादा महाराज बोलवला, पुढच्या वर्षी लोक म्हणतात त्यांचं गेल्या वर्षी ऐकला तर नवीन महाराज बोलवला, याला परत बोलवत नाही। पण थोरात महाराज तर असे म्हटले की 3 वर्ष ज्यावेळेला एखाद्या महाराजांचे कीर्तन एखाद्या जागेवरती कंटिन्यू होतं, त्यावेळेला 4थ्या वर्षी कीर्तन करण्याचा हक्क त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होता। म्हणजे काही जरी म्हणणार नाही, पण त्यांच्या सेवेच्या माध्यमातून तो हक्क त्यांना प्राप्त होतो। तसा हक्क आपल्याला एवढ्या वर्ष आपण सेवा केली, गेल्या वर्षी आपलं काल्याचे कीर्तन झालं, यावर्षी थोडं आमच्याकडे थोडी गाडगे परिवारामध्ये दुःखद घटना घडल्यामुळं आपल्याला काही फारसं कीर्तनामध्ये जास्त आपल्याला वेळ देता आला नाही। पण आपण जे वेळ मिळाला त्या वेळेमध्ये अतिशय चांगलं असं ज्ञानदान केलं, हा आपला अधिकार त्या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांनी सांगितला। आता यावर्षी जी कसर आपली राहिली, पुन्हा पुढच्या वर्षी काल्याचे कीर्तन तुमच्याकडेच असणार आहे, त्या कीर्तनामध्ये आपण ती कसर त्या ठिकाणी काढावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो। महाराज सत्कार आपले उत्तम शेठ गाडगे या ठिकाणी आलेले आहेत, काय उत्तम शेठला विनंती करतो की महाराज श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे। सर्व 7 दिवसापूर्वी का नारळ इथे मागच्या गुरुवारी अखंड नाम सप्ताह आपला सुरू झाला आणि आज काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता होत आहे। महाराज तुम्ही बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केला, तुम्ही सांगण्याच्या अगोदर हे सगळं या ठिकाणी तुमच्या मनाला तुम्हाला जे अभिप्रेत आहे, शेवटी जिथं माल पिकतो तिथंच माल विकला पाहिजे। बाहेर गावचा माल आणून आपल्याकडे विकण्यापेक्षा आपल्या भागात जी आता इथे सगळी गुरुजन मंडळी आता त्यांचं सगळ्यांचं वर्णन या ठिकाणी मी करणार नाही। आमचे बाबू महाराज असतील, गणेश महाराज आहेत, राजू महाराज आहेत, भगवान महाराज आहेत, पंढरी महाराज आहेत, आपले पवन महाराज, हे सगळे आमचे ग्रामस्थ, रोहन महाराज खाडे, हे सगळे ग्रामस्थ किंवा हे सगळे आपले गावचे लोक इथं आमचे सरदेव महाराज आहेत, बाळासाहेब कोकरकर आहेत, विलेकरी आहेत, कांताराम महाराज, कोणची सगळ्यांचीच नावं या ठिकाणी घ्यायला पाहिजे। ही सगळी मंडळी या ठिकाणी या सेवेमध्ये त्या ठिकाणी नेहमीपणे हजर असतात। आणि परशुराम मला एक थोडं असं वाटतं की तरुणांची संख्या आपल्याकडं थोडी कमी दिसते इथं कार्यक्रमाला यायला, तर लोक तरुणांनी एसटी स्टँडवरती गप्पा मारण्यापेक्षा इकडे तिकडे कुठेतरी भटकण्यापेक्षा कार्यक्रमात येऊन जर बसलं, 4 संतांचे विचार ऐकले
तर आपल्या बुद्धीमध्ये किंवा मनामध्ये जे काही संकल्पना किंवा आपल्याला जे काही पुढे काय करायचं आपल्या आयुष्यामध्ये, तुम्ही कीर्तनामध्ये येऊन बसा. काही तुम्ही कीर्तनामध्ये फक्त येऊन बसा, तुम्हाला अभंग पाठ असेल नसेल काय असेल, तुम्ही फक्त ऐका. तुमचं जीवन त्या ठिकाणी सुधारल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनामध्ये यायचं नाही, बाहेर बसून काही वेगळ्या गप्पा मारण्यापेक्षा तो आपला वेळ व्यर्थच त्या ठिकाणी जातो. पण इथं आलेल्या वेळा सत्कारणी वेळ लागतो, त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येण्याची आवश्यकता असते. मळ्यामध्ये आता जेवण असतं, इथं पण जेवण आहे. मळ्यामध्ये जेवण असतं त्यामुळं तिथं संख्या भरपूर असते. किती वाजता येतात खासदार तुम्हाला तर माहिती. इथं जे आता एवढे आलेत नाही महाराज, हे इथं जेवण जरी नसतं तरी एवढेच पुरते इथं येणार. म्हणजे त्यांनी वर्षानुवर्षात आपण काही लोक माझ्या डोळ्यासमोर काही चेहरे 50-50, 60-60 वर्षही माणसं श्रवणात गावामध्ये येत असतात. कुठेही गावामध्ये कार्यक्रम असतात, शेवटी आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे. सेवा ही महत्वाची असते. नामस्मरण घडलं पाहिजे. मी महाराजांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि ज्या ज्या लोकांनी इथं देणगी रूपानं काही मदत केली असेल, अन्नदान वारकऱ्यांचं असेल किंवा संध्याकाळची पंगत असेल, या सगळ्या कार्यासाठी तनमन धनाने ज्या ज्या ग्रामस्थांनी किंवा बाहेरच्या लोकांनी सहकार्य केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि महाराज दुसरी एक गोष्ट महत्वाची की जी 2015 साली आपण जी ठरवलेली आम्ही सगळ्या कुटुंबियांनी किंवा एकत्र येऊन की 2039 साली संत मनाजी बाबा यांचा 200वा जयंती सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. 2039 म्हणजे अजून 13 वर्ष त्या कार्यक्रमाला अवकाश आहे, तो कार्यक्रम व्हायला. पण 2015 मध्ये हा निर्णय आमच्या कुटुंबाने आम्ही घेतला की 2039 साली ज्या वेळेला मोठा आपला कार्यक्रम करायचा आहे, त्यावेळेला कार्यक्रमाला खर्च किती लागेल, आपल्याकडे त्या काळात पैसे असतील का नसतील काय आपलं माहीत नाही. आणि म्हणून आजच आपण त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची तरतूद केली पाहिजे महाराज, असं एक आम्ही त्या ठिकाणी धोरण ठरवलं. आणि 2039 37 सालापर्यंतच जवळपास 1.5 कोटी रुपये जमा होतील अशा आर्थिक नियोजन त्या ठिकाणी आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीने त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यावेळेला आपल्याकडे पैसे असतील, आपली आर्थिक परिस्थिती कशी असेल आपला माहित नाही. पण आज जर आपण थोडी थोडी तरतूद केली, थेंबे तळे साचे, की जर तरतूद आपण जर आज करून ठेवली तर त्यावेळेला कार्यक्रम करायला कुठल्या प्रकारची मला अडचण येणार नाही. म्हणून तो त्या ठिकाणी निर्णय घेतला. हे सगळं आणि जसं आपण या बाबतीमध्ये प्लॅनिंग करतो असं प्लॅनिंग हे प्रत्येकाच्या धार्मिक कार्यामध्ये असं प्लॅनिंग असतं. प्रपंचामध्ये प्लॅनिंग आपण करतो, प्रपंचामधलं प्रत्येक गोष्ट आपली सक्सेस होईल असं त्या ठिकाणी सांगू शकत नाही. समजा आपण एखाद्या शेतामध्ये कांद्याचे पीक घेतलं, आपल्याला वाटलं इथे 10 लाख रुपये होते, कदाचित त्याचे 2 लाख रुपये सुद्धा होत नाही. त्यामुळे तो प्लॅन कदाचित सक्सेस होईल किंवा नाही मला खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. परमार्थात जो आपण प्लॅन करतो किंवा जे नियोजन करतो ते 100% त्या ठिकाणी यशस्वी होतं. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण तरी पूर्ण सर्व मनोरथ. आता इथं महाराज पांडुरंगाचं मंदिर आम्हाला बांधायचे समोरच्या जागेमध्ये. मंदिराचा आराखडा आम्ही तयार केला, सगळं तयार झालं. आता 5 नोव्हेंबरला मंदिराचं आम्ही भूमिपूजन सुद्धा त्या ठिकाणी केलं. याच्याबरोबर आमच्याकडे हायस्कूलचं पण काम चालू आहे, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचं. आता मंदिराचे आपण काम सुरू केलं, इकडे हायस्कूलचं पण काम चालू. दोन्ही काम जर एका वेळी चालतं, ग्रामस्थांना थोडी देणगी द्यायला बरं गेलं अडचण येईल. म्हणून आम्हीच निर्णय घेतला की आपण 2-3 महिने थांबू जरा, मंदिराचं काम थोडं लेट सुरू करू. जो निर्धारित कालावधी जो आपला आहे तो कालावधीमध्ये आपलं काम पूर्ण करायचं. तर जागा इथं होती, जागा थोडी आपल्या जागा कमी वाटली. चौक आपला मोठा आहे, सुंदर असं हा परिसर आपला बनवायचा आहे. आणि म्हणून महाराज आम्ही पाठीमागच्या बाजूला एक जागा तिथं कटेच्या परिवाराची जागा त्या ठिकाणी आम्ही ती जागा पाहिली, त्यांच्याबरोबर बोलणी केली आणि त्यांना काही रक्कम ठरवली आणि त्याच्यामध्ये जागा आम्ही खरेदी करणार आहोत. अजून त्याच्या बाजूला पण एक जागा आहे, अजून त्याच्या पूर्वेकडे पण जागा आहे. हा सगळा परिसर जास्तीत जास्त मंदिरासाठी त्या ठिकाणी घेऊन मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या मनात किंवा माझ्या संकल्पनेची मी त्या ठिकाणी याचा जो आराखडा केलेला आहे आता प्रतिबंध रूपामध्ये तुमच्या सगळ्यांसमोर योग्य मांडला जाईल. पण आपल्या गावामध्ये आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये काय काय असलं पाहिजे त्याचा पुढचा 50-100 वर्षाचा प्लॅन त्या ठिकाणी आपण तयार करून तो प्लॅन आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि ग्रामस्थ महाराज म्हणजे आमचे ग्रामस्थ मंडळी चांगले आहे की कुठलंही चांगलं काम तुम्ही हातामध्ये घेतलं की ग्रामस्थ सगळं हाताने त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये करतात आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे सगळं आपल्या त्या ठिकाणी सिद्धीला जाणार आहे. आता शासनाकडनं मी महाराज सांगितलं होतं 5 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाच्या मध्ये या सभामंडपासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आपल्याला उपलब्ध करून देणार.
त्यापैकी 65 लाखाचा निधी आपल्याला मिळालेला आहे. आता फक्त माझ्या शब्दाप्रमाणे 35 लाख रुपये मिळायचे आता बाकी आहेत. ते 35 सोडून आपण अजून 50 लाख रुपये आणणार आहोत. म्हणजे जवळपास 1,35 लाख रुपये सभामंडपासाठी आपल्याला मिळतील आणि बाकी सगळ्या परिसर डेव्हलपमेंटचं काम आपल्या देणगीच्या वर्गणीच्या माध्यमातून जागा खरेदीसह त्या ठिकाणी करायचे. हा संकल्प आपण इथं हनुमंतराच्याच महाद्वारामध्ये केला. ह्या संकल्प सुद्धा आपला विहित वेळेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल असाच विश्वास या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व गायक वगैरे राजगुरू महाराज राजगुरू महाराजांच्या वडिलांनी इथं अनेक वर्ष सेवा केली. राजगुरू महाराजांच्या वडिलांनी इथं 25-30 वर्ष सेवा केली. ते राजगुरू महाराज सुद्धा आता मला 20-25 वर्ष झाले असते. म्हणजे अनेक वर्षानुवर्ष भंडारा त्यांची विजय या आपल्या सप्ताहामध्ये जवळपास 38 वर्ष सेवा झाली. भंडारी माऊली असतील, लक्ष्मीबाबा दातखिळे असतील, गुंडाजी बाबांचे कीर्तन या ठिकाणी सगळे अनेक जुने महात्मे त्या ठिकाणी या इथं सेवा त्यांनी झाली काळाच्या ओघामध्ये गेले. पण त्याच्या स्मृती त्या ठिकाणी चिरंतन आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये राहिलेली आहे. आणि महाराज ज्यावेळेला आपण हा पुढं काही सोहळा करू त्याचा तो आता मंदिराच्या वेळेला आमचं काम होणार आहे गावचं, त्यावेळेला सुद्धा या सगळ्या स्मृतींना आपण उजाळा पण देणार आहोत. आपल्या गावामध्ये कुठले कुठले संत त्या ठिकाणी आले, कुणी कुणी सेवा केली, त्या सगळ्यांच्या स्मृती न्यायला उजाळा त्या ठिकाणी आपल्याला. कारण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या बाळवडिलांनी काय केले, कसं आपला परमार्थ वही कसं पुढं आतापर्यंत हे आणून ठेवलंय हे पुढच्या सुद्धा पिढीला त्या ठिकाणी कळायला पाहिजे. त्या भावनेमध्ये हे सगळं त्या ठिकाणी आपल्या करायचे. म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आता हा कार्यक्रम संपलेला आहे. आता महाप्रस्ताव कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. मंडपामध्ये दक्षिण उत्तर अशा सगळ्यांनी पंथला त्या ठिकाणी बसून घ्यायचे आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही अशी सर्व ग्रामस्थांनी या निमित्ताने विनंती करून आपला हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. कुंडली गौरवे हरी विठ्ठल.